सरकारी योजना जेव्हा आपण ती तुम्हाला अवलंबायची असते किंवा अस्तित्वात आणायची असते तेव्हा सगळ्यात मोठा अडथळा काय जाणवतो? नाही, सरकारी योजना अनेक आहेत पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. आता मी उदाहरण देतो. माझ्या या पॅनलमध्ये मी कुटुंब कार्ड याचं मी आता जवळपास 70% माझ्या या पूर्ण पॅनलमध्ये मी कुटुंब कार्डचं वाटप केलेलं आहे. अच्छा. याच्यामध्ये जेवढ्या सरकारी योजना आहेत त्याच्यामध्ये 5 लाखापर्यंतचे म्हणजे तुमचे अनेक ऑपरेशन्स असतील, म्हणजे एन्जिओप्लास्टी असेल, गुडघ्याची वाटी बदलणं असेल, केमिओथेरपी असेल, असे 12 प्रकारचे ऑपरेशन ज्याचा खर्च 5 लाखपर्यंत त्यांना वैद्यकीय जी मदत आहे त्या कार्डच्या माध्यमातून सर्व कुटुंबांना मिळणार. अरे वा. आणि तसंच त्याच्यावर एक स्कॅनर आहे. तर स्कॅनरच्या माध्यमातून 10 कंपन्यांचे आपण टायप केलेले आहे आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून जे बेरोजगार तरुण आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही आणि ॲज पर त्यांचं एज्युकेशन ज्या नोकऱ्या त्यांना मिळायला हव्यात पण ते मिळत नाहीत, अशा नोकरीची अशा बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी देखील त्या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे. हे कार्ड 1 वर्षासाठी मी दिले, पण हे रिफिल करून त्यांना पुढे पण या कार्डच्या माध्यमातून ज्या सरकारी योजना आहेत त्या त्यांना त्यांचा फायदा घेता येईल. त्याच्यामध्ये वैद्यकीय मदत आहे आणि विशेष करून बेरोजगारांना नोकरीची संधी त्याच्यात आहे. खरंच महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग आहे हे. तुम्ही आपल्या जनतेला एकदा पुन्हा सांगू शकाल की हे कुठे उपलब्ध आहे कार्ड किंवा कसं म्हणजे हे हे मी स्वतः उपलब्ध करून दिलेलं आहे. अच्छा. आणि त्याचं वाटप देखील आता 8-10 दिवसात झालेलं आहे. अरे वा. आणि ते जसं आपलं ATMचं कार्ड असतं किंवा क्रेडिट कार्ड असतं त्या प्रकारचं ते कार्ड आहे. त्याच्यामध्ये माझा एक हेल्पलाईन नंबर असेल, कुठलीही अडचण जर आली कुठल्या हॉस्पिटलमध्ये तर किंवा नोकरी संदर्भात तर माझ्या ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट केला जाईल